आता ऐन सणासुदीच्या काळामध्ये दुधाला दर वाढणार होते, परंतु दर न वाढता तुम्ही चक्क दूध दर 24 रुपयावरती आणला. म्हणजे हे पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कारण जर शेतकऱ्यांनी पिकवायचंच बंद केलं तर लोक खाणार काय. परंतु या बॅगमध्ये जे आहे ते गायींच्यासाठीचं सोनं आहे. आता तुम्ही म्हणाल सोनं गायला कसं खायला घालता तुम्ही, दुधाला दर 24 रुपये आला. निश्चितच भविष्यात येणारा आपला चांगला दिवस असेल, सुवर्ण दिवस असेल. यानंतर आपल्याला कुठल्याही शासनाच्या कुठल्याही योजनाकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही, किंवा शासनाला एक संशोधन होत चाललंय, व्यवसायात बदल होत चाललाय. फक्त मार्केटिंग वरती लक्ष द्या. शेतकरी आज जरी कष्टात असेल तर जनता कष्टात असणार भविष्यामध्ये, हे निश्चित आहे. कारण शेतकऱ्याशिवाय या जगाला कोणीच पर्याय देऊ शकत नाही. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथामध्ये एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. ही जी बॅग दिसते तुम्हाला, तर ही बॅग आहे फलटण तालुक्यातल्या एका शेतकऱ्याची. आणि तुम्हाला मुरघासाची बॅग वाटत असेल कदाचित, परंतु या बॅगमध्ये जे आहे ते गायींच्यासाठीचं सोनं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल सोनं गायला कसं खायला घालता तुम्ही, दुधाला दर 24 रुपये आला. बरोबर आहे, दुधाला दर कमी आहे. आज दूध धंदा परवडत नाहीत. आणि खूप शेतकरी मित्रांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आवाज उठवा, आवाज उठवा. आता आवाज जरी उठला किंवा कितीतरी आंदोलन झाली तरी हा दूध जो आहे तो ठराविक काळासाठी तुम्हाला कमी केलेला असतो, ठराविक काळासाठी वाढवलेला असतो. हा प्रश्न खरं तर आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की दुधाचे दर कमी होणार आहेत. जिथं तेज असते तिथं मंदी पण येत असते. या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार असतो. आणि प्रत्येक व्यवसायामध्ये चढ उतार हा असतोच, हे एक आपल्या डोक्यात घेतलं पाहिजे आपण. आता मधल्या काळामध्ये काही तरुण आहेत, तर या तरुणांनी या व्यवसायाकडे वळाले आणि खूप किमतीच्या गाय घेतल्या त्यांनी. काही लोकांनी 2 लाख, 2.25 लाख, 2.5 लाख रुपये अशा किमतीच्या गाय घेतल्या. काही लोकांनी सोनं घाण ठेवलं, काही लोकांनी पॉलिसी मोडल्या आणि हा दुग्ध व्यवसाय केला. मित्रांनो, आपला प्रयत्न खूप चांगला होता, परंतु जर शासन आपल्या बाजूने उभा नसेल तर अवघड परिस्थिती होणार आहे भविष्यात या दुग्ध व्यवसायाची. आणि सुरुवातीला आता त्यांना मजा वाटत असेल शेतकऱ्यांना त्रास देणं, परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याला त्रास होतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी जर त्रास द्यायला सुरुवात केली तर अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या संपूर्ण जनतेला, शहरातील लोकांना त्रास होणार आहे. हे पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण जर शेतकऱ्यांनी पिकवायचंच बंद केलं तर लोक खाणार काय. सॉफ्टवेअर कंपनीतले लोक सॉफ्टवेअर तर नाहीत खाणार, त्यांना 2 वेळचं खाण्यासाठी भाजी भाकरीच लागणार आहे. तर ही विदारक परिस्थिती कुठं तर बदलणं गरजेचं आहे. माझं मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती राहील की बाबा ह्या ज्या परिस्थिती चालली दुग्ध व्यवसायाची, त्यांना संपूर्ण परिस्थितीची जाण असेल कदाचित, की 4 महिने दुधाला दर वाढवायचे, 8 महिने दुधाला दर कमी करायचे. 4 महिने जे दुधात फायदा मिळाला आपल्याला तो 8 महिने घालवायचा, राहिलेल्या 4 महिन्यामध्ये स्वतःच्या खिशातले पैसे घालवायचे आणि एक शेतकऱ्याला एक सामान्य बनवून टाकायचं. म्हणजे की शेतकरी कुठंच सुधारला नाही पाहिजे आणि त्याने हा व्यवसाय पण सोडला नाही पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं गाजर या व्यवसायात शेतकऱ्याला दाखवलं जाते. तर परिस्थिती खूप गंभीर आहे. या व्यवसायामध्ये बदल होत चाललेले आहेत. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती राहील की या दराकडे तुम्ही एक लक्ष द्या चांगलं. पाण्याच्या बाटलीची किंमत वाढते, परंतु दुधाची किंमत अजून आहे तशीच आहे. ज्यावेळेस तुम्ही 33 रुपये हमीभाव दर दिला होता त्याच्या पण खाली आता दर आलेला आहे. म्हणजे हा प्रकार काय, म्हणजे तुम्ही दिलेले शब्द जर पाळत नसाल तर मग शेतकरी कसा तुमच्या या संपूर्ण जाचाला कसा टिकणार सांगा तुम्ही. ह्या जाचाचाच प्रकार आहे, परंतु यातून तरी शेतकरी खंबीर हा व्यवसाय करतोय. कोणी व्यवसाय मोडण्याच्या नादाला नाही लागत. परंतु किती दिवस, आज 2 लाखाच्या आणलेल्या गायी शेतकऱ्यांना कवडी मोलाने विकावं लागणार आहेत. एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात, पाण्याची कमतरता आहे. आणि आज तुम्ही जर आता ऐन सणासुदीच्या काळामध्ये दुधाला दर वाढणार होते, परंतु दर न वाढता तुम्ही चक्क दूध दर 24 रुपयावरती आणला. म्हणजे निच्चांकी दर आणला तुम्ही आजपर्यंतचा. तर कशी परिस्थिती, ज्यावेळेस कोरोनाची परिस्थिती होती, संपूर्ण बाजारपेठ बंद होतं, त्यावेळेस 15-18 रुपयाने दर जायचा, आता 24 रुपये केला. म्हणजे कशी वाईट परिस्थिती तुम्ही शेतकऱ्यांवरती आणून ठेवलेली आहे. यामध्ये बदल करा, कारण ह्या चांगल्या गोष्टी नाहीत. शेतकऱ्यांच्यासाठी कुठंतरी जागा राहा, इमानी राहा आणि शेतकऱ्याची मुलं, त्यांचा परिवार चांगल्या पद्धतीनं जगू द्या. हुकुमशाहीपेक्षा ही भयानक पद्धत आहे आणि शेतीमध्ये अशा गोष्टीत जर शेतकऱ्याला आडव्या आणत आला तर परिस्थिती खूप विदारक होणार आहे. आणि शेतकऱ्याचा जो तळतळाट आहे ना तो कुणी घेऊ नये.
कारण शेतकरी खूप प्रामाणिकपणानं शुद्ध देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो. आता शुद्धतेचा विचार करायला गेलो आणि ही बॅग तुम्हाला मी दाखवतो. ही बॅग नक्की कशाची आहे मित्रांनो? एक तरुण शेतकरी आहे ज्याने नोकरी न करता त्याने दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं. महिन्याला त्याला 70,000 रुपये मिळत होते. आज 24 रुपयावरती दर आला. आज कसं तरी 20-25 हजार रुपये त्याला राहत आहेत. ठीक आहे, धरून चाला की तो कसा तरी हा व्यवसाय करतोय. पण जर 8 महिने जर असेच दुधाचे दर राहिले तर त्यांनी काय करावं? तुम्हाला जसं सांगितलं की शेतकरी शुद्ध देण्याचा प्रयत्न करतो. हे दिसतंय, हे आहे TMR पद्धत. आता याचे फायदे खूप आहेत. तर ही TMR पद्धत शेतकरी का अवलंबतोय लक्षात घ्या की यातून चांगल्या प्रतीचं दूध तयार होईल आणि या चांगल्या प्रतीच्या दुधाला लोक चांगल्या पद्धतीनं खातील आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील. हा प्रांजळ शेतकऱ्याचा हेतू आहे. आता शेतकरी प्रत्येक वेळेसच चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतोय, परंतु त्याला तुमची साथ मिळत नाही. तर आशा आहे की मुख्यमंत्री साहेब की तुम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या आणि येणाऱ्या काळामध्ये दुधाला चांगले दर द्या. किमान शेतकरी जगावा अशा पुरते तरी दर द्या आणि त्याचा खर्च असेल, त्याचं आर्थिक सगळ्या बाजू समजून घ्या. यामध्ये मरतूक पण असते, मॉर्टेलिटी असते या जनावरांमध्ये. तो होणारा नुकसान शेतकरी टाळून सगळ्या गोष्टी करतोय. तर या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार करा आणि शेतकऱ्याला एक चांगले दिवस आणा अशी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो सांगतो की ही TMR पद्धत आहे. जो बरड मधला शेतकरी आहे आपला, एक तरुण शेतकरी आहे दिनेश लंगुटे. तर पाठीमागच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की एक थोड्या दिवसामध्ये आपल्याला एक आयता चारा मिळणार. आता आयता चारा म्हणजे काय? तर ही TMR पद्धत. आता TMR पद्धत पंजाबमध्ये सर्रास चालू आहे. तो शेतकरी खूप पुढे आहे आपल्या आणि त्यांनी ही पद्धत चालू केलेली आहे. पण आपण या शास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार करता आपण ही सुरू केली पाहिजे. पण आता सुरू करायचं असेल तर आपल्याकडे काय गोष्टी अवेलेबल नाहीत. ह्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत आता मी बघतोय खरंच खूप म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की सोन्यासारखा चारा आहे हा. आता यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचा चारा आहे. यामध्ये मका पण दिसते, यामध्ये तुरीचं पण बुसकट दिसतंय, यामध्ये जसं सांगितलं की हरभरा पण दिसतोय अर्धा क्रश झालेला. म्हणजे की एक वेगवेगळ्या प्रकारचा आता त्या कंपनीनं बनवलेला शरीराच्या पोषणासाठी उपयुक्त असणारा जनावरांच्यासाठी चारा आहे. आता यामुळे काय फायदा होणार आहे मित्रांनो? तर यामुळे फायदा असा होणार आहे की आपल्याला वैरण आणण्यासाठी शेतात जाण्याची गरजच नाही. का नाही? कारण हा डेली आपल्या दिवसाला एक दिवसाआड आपल्याला जेवढा चारा अवेलेबल आहे तर तेवढा चारा ते घरी येऊन देऊन जातात. म्हणजे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतात जायचं नाही, कुठलाही चारा आणायचा नाही. आपण काय करतो, आपल्या शेतामध्ये मका लावतो आणि मका लावल्यानंतर मका म्हणजे मका, जोपर्यंत मका संपत नाही तोपर्यंत आपण मका देतो. मका संपली की नेपियर सुरू करतो. म्हणजे ज्यावेळेस एक प्रतिनियुक्त चारा देतो आणि त्याच्यानंतर थोडासा निकृष्ट दर्जाचा चारा दिला की पहिल्यांदा गाय दूध चांगले देते, त्याच्यानंतर गाय दुधाला कमी येते. म्हणजे जर आपण वर्षाकाठी जर गायचं दुधाचं जर ऍव्हरेज काढलं तर ते आपल्याला असमतोल दिसतो यामध्ये. आणि या असमतोलामुळे आपल्याला हा धंदा असमतोल झाला, आपल्याला परवडत नाही हा धंदा. मग आपल्याला धंदा परवडण्यासाठी गायचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे, गायनं दूध पण चांगलं दिलं पाहिजे आणि जसे पैसे जातात पण त्या पैशाच्या तुलनेमध्ये आपल्याला 1.5 फायदा मिळाला पाहिजे. असं हे शास्त्र आहे TMR पद्धतीचं. म्हणून जर ज्या शेतकऱ्याकडे तूर असेल, परत अजून भुईमुगाचं ते काढ असेल, भुईमुग शेंगा काढल्यानंतरचं काढ असेल, तूर असेल, भुसा आणि गोळी पेंड आहे, मिनरल मिक्सचर आहे, प्रोटीन पावडर आहे, या सगळ्या गोष्टींचं जर मिश्रण केलं आणि एक चाऱ्यामध्ये जर टाकलं आणि याचा TMR केला तर तुम्ही घरी पण बनवू शकता. परंतु सगळ्याच गोष्टी शेतकऱ्याकडे अवेलेबल नाही. पण कंपनी काय करते, कधी कधी हे जे TMR आहे तर हे TMR कंपनी स्वतः बनवते आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवते. त्यातलाच हा एक प्रकार आहे. याच्यामुळे सुरुवातीला 1 महिनाभर त्यांना त्रास झाला गायी रुटीनला येईपर्यंत, पण त्याच्यानंतर आता खूप चांगल्या पद्धतीनं गायी ह्या TMRचा चारा खात आहेत आणि या चाऱ्यामुळं निश्चितच भविष्यात येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला चांगले दिवस भेटतील असं म्हणायला हरकत नाही. कारण काही लोकांचे मनके गेलेत वैरण आणून आणून. पावसाळा असो, हिवाळा असो आणि उन्हाळा असो, चारा आणणं खूप मोठं यातलं कष्टाचं काम आहे दुग्ध व्यवसायातलं, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर मुरघास आला, मुरघासाला पण त्याच प्रमाणात खर्च व्हायला लागला. शेतकरी तोच म्हणतोय मुरघास परवडत नाही. काही लोक मुरघास पण करायला लागली. पण आता ह्या मुरघासाची पुढची पद्धत आली TMR पद्धत. आपल्याकडे जर सोयाबीन असेल, तूर असेल, परत अजून मूग असेल, याचं सगळ्याचं क्रशिंग असेल
तर ते आपण साठवून ठेवून सुद्धा आपण वापरू शकतो, किंवा मग अशा प्रकारच्या कंपन्या लवकरच बाजारात येतील आणि या कंपन्या आपल्याला TMR पद्धतीने या चारा देतील. म्हणजे दूध धंदा भविष्यात खूप चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करेल असं म्हणायला हरकत नाही. परंतु आता जसं सांगितलं की गव्हर्नमेंटनं या शासनानं आपल्याला तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शासनानं कुठं दर कमी केला. दूध संचालकांची ही सगळी चाल आहे. तर आता ही जर चाल असली तर आपण याला काय करू शकतो, याची आपण उत्तर बघितली पाहिजेत. आणि मार्केटिंग, जसं पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतोय की दुधाला मार्केट आपण स्वतः थोड्या तर दुधाला उपलब्ध केलं पाहिजे. जर आपल्याकडे 100 लिटर दूध असेल तर 50 लिटरचं तरी आपल्याला मार्केट अवेलेबल करता आलं पाहिजे. जर 50 लिटरचं अवेलेबल केलं तर हळूहळू तुम्ही बाजारपेठेमध्ये कब्जा मिळवू शकता. आणि एकदा मार्केट, सुरुवातीला त्रास होईल तुम्हाला 1 वर्ष, परंतु येणारा संपूर्ण काळ हा तुमचा असेल. जर तुम्ही शुद्ध चांगल्या प्रकारचं दूध दिलं तर तुमचं मार्केट वाट बघत असेल. तर मित्रांनो, सांगायचंय काय, तर अशा पद्धतीनं यामध्ये बदल होणार आहेत. आता शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. 33 रुपये हमीभाव दिला होता, हमीभाव न देता आता 24 रुपयावरती दर आलेला आहे. भयानक परिस्थिती आहे. परंतु शासनाचं इथं कुठंच लक्ष दिसत नाही. शासनाला खूप सारे प्रश्न आहेत, त्यांच्यामुळं कदाचित त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात येत नसतील. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाला एक संदेश देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही दूध धंद्यावरती चांगलं लक्ष द्या. कारण खूप तरुणांचं भवितव्य या धंद्यावरती अवलंबून आहे. कारण खूप तरुणांनी नोकऱ्या सोडून किंवा ज्याच्या नोकऱ्या गेल्यात तर त्या तरुणांनी हा धंदा स्वीकारला आणि खूप चांगले दिवस येतील म्हणून कर्ज काढून पॉलिसी घाण ठेवून हा धंदा केलेला आहे. शासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही लक्ष द्या आणि हा विषय कुठंतरी चांगल्या पद्धतीनं हाताळा आणि 4 पैसे शेतकऱ्याला कसे राहतील याकडे निश्चित लक्ष द्या. आणि भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचा हा TMRचा चारा मिळतोय. शेतकरी मित्रांनो, खचून जाऊ नका. या दूध व्यवसायात जसे दिवस जातील तशा पद्धतीनं बदल होत चाललेला आहे आणि निश्चितच दर चांगला येईल आणि आपल्याला हा दूध धंदा परवडेल. आणि त्याच्या बरोबर ही जर पद्धत आपल्याला जर मिळाली तर निश्चितच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय परवडेल. कारण शेतकऱ्याशिवाय या जगाला कोणीच पर्याय देऊ शकत नाही. आणि शेतकरी आज जरी कष्टात असेल तर जनता कष्टात असणार भविष्यामध्ये, हे निश्चित आहे. म्हणून आपल्याला फक्त येणाऱ्या दिवसामध्ये वाट बघायची. या दुधाच्या दराच्या संदर्भात वाईट दिवस असतील पण हेही दिवस जातील अशी आपण आशा करूयात. आणि मित्रांनो, तग धरूयात आणि या कष्टाच्या जीवाचा हा व्यवसाय आपल्याला सुलभ कसा करता येईल शास्त्रीय दृष्टिकोनातून, याचा आपण आता विचार करूयात आणि अशा पद्धतीचा अवलंब करूयात. ज्याच्याकडे TMR पद्धत नसेल त्यांनी आसपासचे तूर असेल, सोयाबीन असेल की भुईमुग असेल, भुईमुगाचे ढाळे असतील राहिलेले, संपूर्ण गोष्टी या कलेक्ट करा आणि त्याचा स्वतः TMR करा. त्यामध्ये मिनरल मिक्सचर, प्रोटीन पावडर, बाकीच्या कॅल्शियम पावडर ह्या सगळ्या मिश्रण करा आणि हा चारा द्या. हा चारा फक्त 2 दिवस चालतो मित्रांनो. हा चारा फक्त या शेतकऱ्याला दिलेला आहे, दिनेश लंगुटे आपला जो शेतकरी आहे. तर त्यांच्याकडे क्रायटेरिया बघून, हा मुक्त गोटा बघून त्यांना हा चारा दिलेला आहे आणि हा घरपोच चारा होत आहे. तर मित्रांनो, भविष्यामध्ये अशा प्रकारचा चारा येणार आहे. तग धरा. एक संशोधन होत चाललंय, व्यवसायात बदल होत चाललाय. फक्त मार्केटिंग वरती लक्ष द्या. ग्रुप शेती करता येत असेल तर नक्की करा, कारण ग्रुप शेती खूप महत्वाची आहे. जर 3-4 एक जीवाचे मित्र असतील तर या सगळ्यांनी जशी आपण खंडाने शेती करत होतो एकत्र येऊन, तशा पद्धतीनं खंडाने दुग्ध व्यवसाय करता येईल का याचा पण विचार करा. 3-4 मित्र लीजवरती, ज्याला आवड आहे, जमीन नाही, त्यांनी लीजवरती जमीन घ्या आणि त्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीनं दुग्ध व्यवसाय करा. दोघांनी संपूर्ण गोट्याचं नियोजन करा, एक जणांनी मार्केटिंगची व्यवस्था करा. तर सुरुवातीला बोलणं सोपं वाटतंय मला, हे करणं खूप अवघड आहे. परंतु एकदा यामध्ये उतरलं तर 1 वर्ष आपल्याला त्रास होईल जास्तीत जास्त. पण जर आपण चांगल्या क्वालिटीचं दूध आपण ग्राहकांना दिलं तर निश्चितच भविष्यात येणारा आपला चांगला दिवस असेल, सुवर्ण दिवस असेल. यानंतर आपल्याला कुठल्याही शासनाच्या कुठल्याही योजनाकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही किंवा शासनाला हातापाया पडायची गरज नाही. पण या गोष्टींना कुठेतरी एकीची गरज आहे. संपूर्ण मित्रांनी एकत्र एक विचाराची येण्याची गरज आहे. करार शेती करतो तसा कराराचा दुग्ध व्यवसाय आपण करायला हरकत नाही, असं म्हणायला हरकत नाही. तर एक दिवस आपण बघूयात, दिवस येत जातील, बदलत जातील आणि हेही दिवस वाढ जातील. कारण आपण बघतोय आपल्या आई वडिलांच्या म्हणजे की आयुष्य गेलं संपूर्ण, त्यांनी पण हे चढ उतार पाहिलेले आहेत. त्यातून उभारी घेत आपण पण या व्यवसायात आलेलो आहे, आपण पण उभारी घेतोय. भविष्यात खूप चांगले दिवस असतील दुग्ध व्यवसायाला, अशा आपण आशा व्यक्त करूयात. मित्रांनो, मी दिलेली माहिती निश्चित तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करतो. आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार. जय हिंद. वंदे मातरम.